चला मंडळी सर्वांना गुड मॉर्निंग. तर आपल्याला जायचं लग्नाला आणि लग्नाला पण जाणार आहोत योगिता भाबरी यांच्या लग्नाला. तर मंडळी खूप उशीर झालेला आहे. मला वाटतं 12:30चं लग्न आहे, पण पत्रिकेच्या हिशोबामध्ये हे लग्न 11:30चं आहे. तर हॉलमध्ये पोहोचेपर्यंत आपल्याला 11:45 झालेले आहेत मंडळी. तर चला पटापट आपण वर्षाला खाली उतरवूया आणि आपली जी बाईक आहे तिला पटकन पार्किंगला लावूया आणि एंट्री करूया हॉलमध्ये. तर हॉलमध्ये एंट्री केल्याच्या नंतरला मंडळी तुम्ही पाहू शकता सर्व हॉल कसा मस्तपैकी खचाखच भरलेला आहे. तर आपण नवरा नवरीला भेटलो, नवऱ्याने मस्तपैकी आपल्याला हात दाखवला. मंडळी हा आपल्या मित्राचा भाऊ आहे आणि योगिता भाबरी. तर आपण ह्यांच्या आमंत्रणावरती तर हॉलवरती आलेलो आहेत. तर सगळे मित्रमंडळी आपल्याला भेटले, सर्वांनी मस्तपैकी हात दाखवला, सर्वांसोबत सेल्फी व्हिडिओ काढलेला आहे मंडळी. तर चला आपण आता पोहोचूया. आणि माझ्या मित्राची मुलगी आहे बघा, किती गोंडस आहे, खूप छानपैकी. तर आपले हे अण्णा आहेत आणि अण्णासुद्धा आपल्याला भेटले. तर अण्णासोबत एक व्हिडिओ काढला आणि चला मंडळी आता पटापट जेवूया, उशीर नको करूया. जेवण झाल्यानंतर पटकन एक आईस्क्रीम खाऊया आणि परत नवरा नवरीला भेट देऊया, त्यांना प्रेझेंट पाकिट देऊया आणि आपण परत पोहोचूया. आपल्याला जायचं आहे आयुष आणि आरुषी म्हणजेच माझी मुलगा मुलगी परी यांच्या शाळेमध्ये, कारण की आज ओपन डे आहे. तर त्यांचे मार्क्स वगैरे किती आणि काय आहेत ते पाहायचं आहे. तर चला म्हणते आता आपण पोहोचूया शाळेमध्ये. आणि वर्षाने मी आता निघालो. आता मी LBS रोडला आहे. आता इकडनं मी शिवाजी तलावच्याकडनं मी लेफ्ट घेणार डायरेक्ट पोहोचणार. तर त्याआधी माझं घड्याळ जे 5-6 वर्षाआधी मी फर्स्ट टाईम 6800ला जे मी घड्याळ घेतलं होतं टायटनचं, माझं पहिलं वॉच. तर म्हणते ते घड्याळ बंद पडलं होतं आणि ह्या दादाने आपलं ते घड्याळ रिपेअर करून पुन्हा चालू करून दिलेलं आहे. मला वाटतं सेलचा प्रॉब्लेम असेल. तर चला आता शाळेमध्ये पोहोचलो. ओपन डे सर्व झालेलं आहे. वर्षा मॅडम बघा समोर उभे आहेत. रिझल्ट वगैरे सर्व खूप छान आहेत. मार्क्स वगैरे सर्व छान भेटलेले आहेत. तर चला मंडळी आता आपण पोहोचू आपल्या घरी.